60 वर्षाच्या म्हाताऱ्याचे 43 वर्षाच्या बाईसोबत जुळले प्रेम. पुढं घडलं भयंकर. ऐकूनच धक्का बसेल. पैशाचा व्यवहार आला की लोक आपले प्रेम संबंध, तत्वे, धार्मिकपणा विसरून जातात. तसे पाहिले तर या स्वार्थी जगतात पैसेच महत्त्वाचे आहेत, हे पुढील घटनेवरून दिसून आले आहे. भारत माने हा 60 वर्षांचा गृहस्थ वारकरी पंथांचा असल्याने कीर्तन प्रवचन करत हिंडत असे. यातूनच एका महिलेशी त्याची ओळख झाली. दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेमापोटे त्याने तिला पैशाची मदत केली असली तरी ते पैसे त्याला परत हवे होते. ती मात्र प्रेमसंबंधाचा निर्वाळा देत पैसे परत करण्यास राजी नव्हते. तो मात्र पैसे मागतच होता. अखेर तिने एका गुन्हेगाराच्या सहाय्याने त्याचा काटा काढला. धार्मिक प्रवचन करणाऱ्या त्या 60 वर्षीय इसमाचा एका एकांत क्षणी खून करण्यात आला. या धक्कादायक घटनेचा सविस्तर वृत्तांत पुढे पाहण्याअगोदर जर तुम्ही ह्या चॅनेलवर जर नवीन असाल तर प्लीज आपल्या ह्या मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावामध्ये भारत पांडुरंग माने वय वर्षे 60 हे गृहस्थ राहतात. वारकरी पंथाचे असल्याने ते नेहमी भजन, कीर्तन, प्रवचन, धार्मिक कार्यक्रमासाठी पंढरपूर आणि तालुक्यातील अनेक गावातील मठ मंदिरात जातात. दिनांक 31 मे 2026 रोजीचा दिवस. त्या दिवशी ते सकाळी धार्मिक कार्यक्रमाला जात आहे असे घरात सांगून बाहेर पडले, पण त्यानंतर ते घरी परतलेच नाही. त्यांना घरातून बाहेर पडून 3 दिवस झाले होते. नेहमीप्रमाणे त्यांनी बाहेर कार्यक्रमाच्या ठिकाणी मुक्काम केला असेल अशी घरच्या लोकांची समजूत झाली, कारण अनेक वेळा ते 2-3 दिवस घरी येतच नसत. कुठल्या तरी मठ मंदिरामध्ये ते असतील म्हणून घरच्या लोकांनी त्यांना फोन लावला, पण त्यांचा फोन बंद लागत होता. काहीतरी तांत्रिक कारणामुळे तो बंद असेल असे समजून घरचे लोकही गप्प बसले. धार्मिक कार्यक्रमासाठी गेले की ते कधी कधी 2-4 दिवसांनी घरी यायचे. यावेळीही ते परत येतील अशी त्यांनी मनाची समजूत घातली, पण बाहेर काय घडत होते हे घरच्यांना माहीतच नव्हते. धार्मिक कार्यक्रमासाठी जाणाऱ्या भारतला अनेक लोक भेटत होते. त्यातच एक महिला भेटली. ललिता दत्तात्रय सोलगे. सोलापूर जिल्ह्यातीलच गणेशवाडी तालुका मंगळवेढा या गावची 43 वर्षीय ललिताला देवाधर्माची आवड होते. अनेक धार्मिक कार्यक्रमांना ती उपस्थित राहत असे. भारत आणि ललिता यांची काही कार्यक्रमामध्ये भेट झाली होती. सुरुवातीला नजरानजर होत असल्याने त्यांच्या लक्षात आले की दोघांनाही देवाधर्माची आवड आहे. मग दोघांची ओळख झाली. मोठे कार्यक्रम असेल तर एकमेकांना सांगणे सुरू झाले. मोबाईल क्रमांकांची देवाणघेवाण झाली. आता दोघे नेहमी एकमेकांच्या संपर्कात राहू लागले. सुरुवातीला देवधर्म, नीतिमत्ता याबद्दल बोलता बोलता ते खाजगी विषयावर बोलू लागले. नुकतीच 40शी ओलांडलेली ललिता तशी तरुणच होते, तर 60ला पोहोचलेला भारतही अजून धड दाखड होता. दोघांना आता वेगळ्याच विषयाची ओढ लागली होती. दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. धार्मिक कार्यक्रमाच्या नावाखाली ते दोघेजण एकांतात भेट घेत असत. दोघे आता मनसोक्तपणे शरीर सुखाचा आनंद घेऊ लागले होते. ललिताला पैशाची अडचण असली की भारत माने तिला मदत करत असे. ती उसने म्हणून पैसे घेत असे. ते पैसे मी परत करेन असे ती म्हणत होते, पण तिला ते परत करणे जमलेच नाही. ती पैसे परत द्यायचे नाव घेत नाही हे म्हटल्यावर भारत आता तिच्याकडे त्या पैशाचा तगादा लावू लागला. तेव्हा तिने आपण सतत दोघे भेटतो, आनंद घेतो, तेव्हा पैशाचा विषय कशाला काढता असे म्हणत वाद सुरू केला. तुम्हाला मी पैसे देणारच आहे असेही सांगितले. मात्र भारतच्या लक्षात सगळा प्रकार यायला लागला. आता ही आपल्याला पैसे परत देणार नाही याचा अंदाज आल्याने तो तिचे काही ऐकायला तयार नव्हता. पैशाच्या कारणातून त्या दोघांच्यामध्ये भांडणे होत होते. आता ललिताला भारतचा राग येऊ लागला. त्याची कायमची कटकट संपवायची असेल तर याला मारायला हवे असा विचार तिच्या मनामध्ये आला. पण हे तिला एकटीला शक्य नव्हते, म्हणून तिने मदतीसाठी नातेवाईक रमेश मोठे याला घेण्याचे ठरवले. त्याला योजनेची माहिती दिली. पंढरपूर तालुक्यातील नारायण चिंचोली येथील मठामध्ये धार्मिक कार्यक्रम होता. त्या मठात भारत माने येणार होता. तेव्हा ललिताने मी तिथे येणार असल्याचे सांगितले होते. दिनांक 31 मे 2026 रोजी सकाळी भारत माने
त्या ठिकाणी आला होता. ललिताही तिथे आलेली होते. धार्मिक कार्यक्रम पार पडल्यानंतर सायंकाळी 5 वाजता भारत याने ललिताला दुचाकीवर बसवले. दोघे एका शेतामध्ये गेले. तिथे गप्पा मारत बसले. त्यावेळी त्या दोघांचा पाठलाग रमेश मोठे करत होता. तोही हळूहळू त्या ठिकाणी येऊन पोचला. शेतामध्ये ललिता आणि भारत एकांतात गप्पा मारत असतानाच पाठीमागून रमेश आला आणि त्याने धारदार शस्त्राने भारतवर सपासप वार केले. थोड्या वेळातच भारत माने तडपडत शांत झाला. भारतचा मृत्यू झाल्याची खात्री होताच ललिता रमेशच्या गाडीवर बसून निघून गेली. तिला वाटत होते की या खुनाला वाचा फुटणार नाही, पण तसे झाले नाही. तिकडे दिनांक 3 जून 2026 रोजी अचानक माने कुटुंबाच्या दारात पोलीस हजर झाले. पंढरपूर तालुका पोलीस ठाण्याचे काही पोलीस कर्मचारी घरी आले आणि ते भारत माने घरी आहेत का अशी चौकशी करू लागले. तेव्हा घरच्या लोकांनी ते धार्मिक कार्यक्रमाला जातो म्हणून सांगून गेल्याचे सांगितले. पण यावेळी त्यांना यायला उशीरच होत आहे हेही सांगितले. पोलिसांनी त्यांना रोपवेळे गावातील असलेल्या शेतामध्ये भारत माने यांचा मृतदेह पडल्याचे सांगताच नातेवाईकांना धक्काच बसला. घरातील बाया माणसे रडू लागले. त्यांना शांत करत पोलिसांनी घरातील काही निवडक लोकांना तो मृतदेह भारत माने यांचाच आहे का हे ओळखण्यासाठी स्वतःबरोबर घटनास्थळी नेले. मृतदेह भारत माने यांचाच होता. ओळख पटल्याची खात्री झाल्यावर पोलिसांनी पंचनामा केला. मृतकाच्या अंगावर धारदार शस्त्राचे वार झालेले होते. पंचनाम्याचे सोपस्कार पार पडल्यानंतर मृतदेह विच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयामध्ये रवाना केला. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. वारकरी संप्रदायातील भाविक गळ्यात तुळशीची माळ, मुखात हरिनामाचा गजर, सतत देवाचे नामस्मरण करणारे भारत माने यांचा खून झालेला होता. तो कोणी आणि कशासाठी केला याचा तपास करण्याचे आव्हान पोलिसांच्या समोर उभे होते. पोलिसांनी भारत माने यांच्या खून प्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर 426/2026 भारतीय न्याय संहिता 103 प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद केला. त्यानंतर त्यांनी भारत माने यांच्या नातेवाईकांच्याकडे प्राथमिक चौकशी केली. भारत माने यांचा आर्थिक व्यवहार, इतरांशी असलेले त्यांचे संबंध, काही वैर अशा संदर्भात ही चौकशी होते. तेव्हा त्यांचे कोणाशी भांडण वैर नसल्याचे आढळून आले. आता पोलिसांनी भारत माने जात असलेल्या मठ मंदिरात चौकशी सुरू केली. भारत माने यांच्याकडे मोबाईल होता. त्याद्वारेही माहिती काढण्यास सुरुवात केली. यामध्ये एका फोन नंबरवर माने यांचा अनेक वेळा संपर्क झाल्याचे दिसून आले. घटनेच्या दिवशीही या मोबाईल नंबरवर संपर्क झालेला होता. यामुळे त्या नंबरच्या व्यक्तीशी संपर्क करून माहिती घेणे गरजेचे होते. पोलिसांनी हा मोबाईल नंबर कोणाचा आहे याचा तपास केला असता तो नंबर सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील गणेशवाडी येथील ललिता दत्तात्रय सोलगे, वय वर्ष 43 हिचा असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरुवातीला ती उडवाउडवीची उत्तरे देत होते. आपण भारत माने यांना ओळखत नसल्याचे ती सांगत होते. तेव्हा पोलिसांनी मोबाईलचे कॉल डिटेल्स दाखवले. तसेच केव्हा केव्हा भारत माने यांच्याशी संपर्क केला आणि काय बोलणे झाले याची माहिती पोलिसांनी दिल्याने तिचे पितळ उघडे पडले. आता बनाव करून उपयोग नाही असे म्हणून तिने पोलिसांना मी आणि माझा नातेवाईक रमेश धोंडीराम मोठे, वय वर्ष 45, आम्ही दोघांनी मिळून भारत माने याचा खून केल्याची कबुली दिली. यानंतर भारत माने खून प्रकरणी पंढरपूर पोलीस ठाण्यामध्ये ललिता दत्तात्रय सोलगे, वय वर्ष 43, राहणार गणेशवाडी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर, रमेश धोंडीराम मोठे, वय वर्ष 45, राहणार वरखंड, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या दोघांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयामध्ये उभे केले असता न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी जाहीर केली. पोलीस कोठडीमध्ये दोघांची कसून चौकशी केली. तेव्हा तिने सारा घटनाक्रम उघड केला. फक्त फोन कॉल डिटेल्सवरून पोलिसांनी तपास करत अखेर भारत माने खुनाचा उलगडा झाला. या घटनेतील संशयित रमेश मोठे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर मोहोळ पोलीस ठाण्यामध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधीक्षक
विजय कबाडे आणि इतर सहकाऱ्यांच्या मदतीने हा तपास यशस्वीरित्या पूर्ण केला।